नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण मेदूवडा बनवणार आहोत. अतिशय स्वादिष्ट आणि क्रिस्पी असा हा मेदूवडा बनवून तयार होतो. तुम्ही हा आवाज ऐकू शकता आणि मी तुम्हाला तोडूनही दाखवते. बघा, आतमधून सुद्धा किती सॉफ्ट झालेले आहेत. मेदूवड्यासाठी मी अशी ही उडदाची साल असलेली डाळ घेतली आहे. त्याऐवजी तुम्ही जी पांढरी डाळ मिळते ती सुद्धा घेऊ शकतात. 2 वाट्या उडदाची डाळ मी ही 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. भिजवायच्या आधी तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती. 4 तास भिजवल्यानंतर बघा डाळ किती छान अशी फुललेली आहे. त्यानंतर ह्याला एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं आहे. यात पाणी जास्त राहता कामा नये, कारण दळल्यानंतर हे मिश्रण जर पातळ झालं वड्याचं तर वडे तेलकट बनतात. म्हणून पाण्याचा अंश अजिबात राहू द्यायचा नाही आहे. तर मिक्सरमधनं थोडी थोडी डाळ घालून अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट ही अतिशय फाईन झाली पाहिजे, अजिबात जाडसर नाही राहिलं पाहिजे. बघा, मऊ अशी पेस्ट तयार आहे. डाळ जर व्यवस्थित भिजलेली असली तर त्यात पाणी टाकून दळण्याची आवश्यकताच पडत नाहीत. अशीही खूप सॉफ्ट दळली जाते. तर एका बाजूला मी बाउलमध्ये ही सर्व दळलेली डाळ काढून घेतली आहे. मिक्सरमध्ये घ्यायच्या आहेत 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, 1 ते 2 इंच आल्याचे तुकडे, कढीपत्त्याची काही पाने आणि कोथिंबीर. आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला. अशा पद्धतीने वाटून घेतलेल्या या डाळीमध्ये हे लसूण मिरचीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा त्यात हळद ॲड करायची आणि हे सर्व हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे या डाळीच्या मिश्रणामध्ये. पण सध्या मीठ मात्र यात टाकायचं नाही आहे. आधी हे सर्व मिश्रण डाळीचं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फेटायचं आहे. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने फेटू शकतात, परंतु हाताने जर फेटलं ते अतिशय सुंदर फ्लपी असे वडे बनतात. म्हणून मी हातानेच फेटून घेत आहे. तर क्लॉकवाईज हे फिरवायचं आहे. तर हे मिश्रण फेटत असतानाच तुमच्या लक्षात येईल की हे आता वजनाला हलकं झालेलं आहे. साधारण 15 मिनटं झाले मी हे फेटत आहे. 15 मिनटानंतर हे आपलं मिश्रण अगदी रेडी आहे. आणि आता यामध्ये ॲड करायचं आहे मीठ. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि ते मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मीठ घातल्यानंतर मात्र फेटायचं नाही आहे, फक्त मिक्स करून घ्या. बनवण्यासाठी गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे. चहाच्या गाळणीवर जी तारेची गाळणी येते चहाची, त्यावर या वड्याच्या मिश्रणाचा एक गोळा ठेवायचा आहे आणि ओल्या हाताने तो व्यवस्थित थोडा थापून त्याला मधोमध होल बनवायचा आहे आणि ही तारेची गाळणी तेलामध्ये उपडी करायची. त्याचा हात लावल्यामुळे हे पीठ हाताला अजिबात चिकटणार नाही आणि व्यवस्थित वडे तेलात पडतील. याला सुद्धा हे वड्याचं पीठ चिपकणार नाही. ही ट्रिक तुम्ही जरूर वापरून पहा. त्यामुळे वडे हे आकाराने सुद्धा गोल होतात आणि भराभर बनतात. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने आलटून पलटून छान खरपूस तळून घ्या. सांबारसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत हे अप्रतिम लागतात मेदूवडे. या ठिकाणी मेदूवड्याचं मिश्रण व्यवस्थित फेटलं जाणं हे अति आवश्यक आहे. आणि वड्याचं मिश्रण जर पातळ झालं तर वडे हे तेलकट बनतात. त्यामुळे वड्याचं मिश्रण हे घट्ट आणि अतिशय फाईन असं बारीक झालेलं पाहिजे मिक्सरमध्ये. तर हे आपले वरतून कुरकुरीत आणि आतून कापसासारखे सॉफ्ट असे मेदूवडे तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.